नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण रवा आणि पालक वापरून नाश्त्यासाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी अतिशय मस्त असा एक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत. तर हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा मुलं संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर देखील त्यांना देऊ शकता. रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे 1 वाटी रवा लागणार आहे. रवा तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही घेऊ शकता. आता यामध्ये आपण 3 ते 4 चमचे दही घालणार आहोत आणि दही आणि रवा आपल्याला सर्वात अगोदर मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 वाटी मी पालक अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालणार आहे. थोडंसं पाणी घालून आपण याची अगदी बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे. तर मुलं जर सहसा पालक खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे जर त्यांना पालक खायला दिली तर मुलं देखील अतिशय आवडीने खातील. त्याचबरोबर अगदी हेल्दी अशी ही डिश आहे, तर घरी नक्की ट्राय करून पहा. आता आपण जी पालकची पेस्ट तयार केलेली ती संपूर्ण पेस्ट या रव्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. उरलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यातली सगळी पेस्ट यामध्ये आपण अशा प्रकारे ॲड करून घेणार आहोत. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि रव्यातील सगळ्या गाठी आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत. जेमतेम 10 ते 15 मिनटं हा नाश्ता बनवायला लागतो, तर जास्त वेळ देखील ही रेसिपी बनवायला लागत नाही. आता आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि मिश्रण आता आपण 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. मिश्रण आपलं व्यवस्थित रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारी बटाट्याची भाजी बनवून घेऊया. गॅसवरती एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की जिरं, मोहरी, कढीपत्ता याची आपण फोडणी घालायची आहे. गॅसची फ्लेम यावेळेस मी लो केलेली आहे. आता यावरती आपण 3 मीडियम साईजचे मी उकडून घेतलेले बटाटे आहेत ते बटाटे यामध्ये घालायचे आहेत. तर इथे आपलं झटपट अशी आपण इथे भाजी बनवून घेणार आहोत. बटाटा देखील मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये काही मसाले घालून घेऊया. 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत. चिली फ्लेक्स जर घालायचे नसतील तुम्ही यामध्ये लाल तिखट वापरलं तरी देखील चालेल किंवा हिरवी मिरची जरी घातली तरी देखील चालेल. आता हे सगळे मसाले आपण बटाट्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर अगदी झटपट अशी आपण या ठिकाणी भाजी बनवून तयार करणार आहोत. हा नाश्ता या पद्धतीने जर बनवला तर तुम्हाला चटणी बनवायची देखील गरज पडणार नाही. असाही हा नाश्ता खायला खूप मस्त असा लागतो. तर इथे बघू शकता आपली भाजी देखील व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. वरून कट करून घातलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे. आता नाश्ता बनवण्यासाठी आज आपण हा नाश्ता ग्लासमध्ये बनवणार आहोत. तुम्ही वाट्यांमध्ये बनवला, फुलपात्रांमध्ये बनवला तरी देखील चालेल, पण या ठिकाणी आता आपण हे दोन्ही ग्लास व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता आपले ग्लास देखील व्यवस्थित मी ग्रीस करून घेतलेले आहेत. बटाट्याचं मिश्रण देखील आपलं थंड झालेलं आहे. आता या मिश्रणाचे आपण 2 भागामध्ये अशा प्रकारे विभाजन करून मोठे मोठे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता 10 मिनटानंतर आपलं पीठ देखील व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता यामध्ये आपण 1 इनोचं पॅकेट घालायचं आहे. इनो घालायचं नसेल तर तुम्ही 1 चमचा सोडा घातला तरी देखील चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता व्यवस्थित आपलं बॅटर अगदी हलकं असं झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण लगेच या ग्लासमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण 2 ते 3 चमचे बॅटर प्रत्येकी एका ग्लासमध्ये भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकी एका ग्लासमध्ये मी 3-3 चमचे बॅटर भरून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण जे बटाट्याचा गोळा करून ठेवलेला तो यामध्ये अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे. खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर दोन्ही ग्लासमध्ये आपण हे बटाट्याचं मिश्रण व्यवस्थित पसरवलेलं आहे. आता वरून आपण पुन्हा हे व्यवस्थित रव्याने कवर करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता रव्याचं मिश्रण अगदी ग्लासांमध्ये काटोकाट भरायचं नाही, थोडीशी जागा ठेवायची आहे कारण रवा व्यवस्थित फुलला जाईल. तर दोन्ही मिश्रण आपलं ग्लासांमध्ये भरून तयार आहे. थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि आता हा नाश्ता आपण स्टीम करून घेऊया. तर स्टीमरमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये हे ग्लास ठेवायचे आहेत. झाकण ठेवून कमीत कमी 20 मिनटं हा नाश्ता आपण व्यवस्थित स्टीम करून घेणार आहोत. तर 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा देखील व्यवस्थित फुललेला आहे. आता ग्लास काढून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतरच आपण हा नाश्ता डिमोल्ड करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर चाकूच्या मदतीने याच्या कडा व्यवस्थित लूज करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपण हा नाश्ता डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तर अतिशय मस्त अशी ही लागणारी रेसिपी आहे. तर हा नाश्ता तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला झालेला आहे.
जाळीदार असा हा नाश्ता आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याचबरोबर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर यावरती तुम्ही थोडंसं शॅलो फ्राय देखील करू शकता। खूप मस्त अशी ही रेसिपी आहे। तर अशाच प्रकारे आपण हे सगळे गोळे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। तर आता हा नाश्ता कट केल्यानंतर मी हा नाश्ता थोडासा शॅलो फ्राय देखील करून घेणार आहे। तुम्ही नाही केला तरी देखील चालेल। तर आता व्यवस्थित कट करून घेऊया। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।